हरे कृष्ण. आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या भगवद्गीता अभ्यास वर्गामध्ये आपण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायाची चर्चा करत आहोत आणि आतापर्यंत पहिल्या 3 सत्रांमध्ये आपण पहिल्या 15 श्लोकांची चर्चा केलेली आहे, ज्यामध्ये आपण पाहिलं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे परंपरेमध्ये आलेलं ज्ञान आहे, जे भगवान श्रीकृष्णांनी सूर्यदेवाला दिलेलं आहे आणि त्यानंतर सूर्यदेवांकडनं त्यांचे पुत्र वैवस्वत मनु, त्यानंतर राजा इक्ष्वाकू आणि त्यानंतर ही परंपरा पुढे गेली. पण 5000 वर्षांपूर्वी ह्या परंपरेतनं आलेली ही ही जी ज्ञानाची धुरा आहे ती तुटली आहे, ती भ्रष्ट झालेली आहे. पाहून भगवान श्रीकृष्णांनी हे ज्ञान पुन्हा अर्जुनाला दिलं कुरुक्षेत्राच्या रणांगणावर. तेव्हा अर्जुन प्रश्न विचारतो भगवान श्रीकृष्णांना की सूर्यदेव एवढे वयाने मोठे आहेत, तुम्ही लहान आहात, तर मी हे कसं समजू शकतो की तुम्ही हे ज्ञान आधी सांगितलेलं आहे? भगवान श्रीकृष्ण उत्तर देतात, ते जेव्हा या पृथ्वीवरती प्रकट होतात, या भौतिक जगतात प्रकट होतात, ते त्यांच्या दिव्य आध्यात्मिक शरीरामध्ये धर्मसंस्थापना करण्यासाठी, भक्तांचा उद्धार करण्यासाठी, विनाशांचा संहार, दुष्टांचा विनाश करण्यासाठी प्रकट होतात. आणि भगवंतांच्या दिव्य जन्म आणि कर्म ह्याला जो जाणतो तो पुन्हा जन्म घेत नाही, भगवत धामाला परत जातो. आणि त्याच्या पुढे भगवंतांनी सांगितलं, ज्याची आपण चर्चा केली, की जे वर्णाश्रम धर्म आहेत, जी समाजाची विभागणी ती भगवंतांद्वारे केली गेलेली आहे, पण भगवंत ह्या सर्वांमध्ये बांधलेले नाही आहेत. भगवंत दिव्य आहेत. आपल्या सर्वांच्या उद्धारासाठी, आपल्या सर्वांना एक सामाजिक एक चांगली स्थिती प्राप्त होऊन ज्याद्वारे आपण भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये लागू शकू, या उद्देशामुळे भगवंतांनी ही सामाजिक विभागणी केलेली आहे. आणि भगवंत कुठल्याही कर्माद्वारे बांधले जात नाहीत, कुठल्याही कर्मफळाची इच्छा भगवंतांना नाहीये. ते दिव्य स्तरावर आहेत आणि अशा पद्धतीने मला जाणून जो कार्य करतो तो या भौतिक जगतामध्ये बांधला जात नाही. आणि असंच कार्य, असंच कर्म पूर्वैही पूर्वतरम कृत, अनेक अनेक महान भक्तांनी, अनेक महान आध्यात्मिक साधकांनी ह्याच्या पूर्वीही केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे तूही कर्म कर अर्जुन, हे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. आणि मग हे कर्म कसं आहे आणि ते कुठलं कर्म करावं, कुठलं करू नये, ह्याची माहिती, या दिव्य ज्ञानाची माहिती आता भगवान श्रीकृष्ण देतील. ज्ञानामध्ये राहून कर्म कसं करावं, ज्ञान कर्म संन्यास योग. पूर्ण ज्ञानमय होऊन जेव्हा कार्य करेल व्यक्ती, तेव्हा त्या कार्याद्वारे व्यक्ती बांधला जाणार नाही. कारण या भौतिक जगतामध्ये केलेलं प्रत्येक कर्म हे बंधनास कारणीभूत आहे. जर ते योग्य ज्ञानामध्ये केलं नसेल, दिव्य ज्ञानामध्ये केलं नसेल, तर मग हे कसं जाणायचं की कुठलं कर्म हे बंधनास कारणीभूत आहे आणि कुठलं कर्म हे मुक्तीस कारणीभूत आहे, मोक्षास कारणीभूत आहे किंवा आनंदास कारणीभूत आहे, आणि कुठलं कर्म हे दुःखास कारणीभूत आहे, बंधनास कारणीभूत आहे. याची चर्चा या पुढच्या सेक्शन मध्ये श्लोक 16 ते 24 या 9 श्लोकांमध्ये करण्यात आलेली आहे. त्यापैकी पहिले 4 श्लोक आपण आजच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. 16, 17, 18, 19. श्लोक 16 सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. किं कर्म किं अकर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. किं कर्म किं अकर्म इति, काय कर्म आहे आणि काय अकर्म आहे. काय कर्म आहे म्हणजे कुठल्या कर्माचं फळ मिळतं, आणि अकर्म म्हणजे ज्या कर्माचं फळ नाहीये, हा इथे अर्थ आहे. अकर्म म्हणजे कर्म न करणे असा अर्थ नाहीये. बऱ्याच वेळा लोकांना वाटतं अकर्म म्हणजे कर्म न करणे. नाही, कर्म न करणे नाही. कर्म या शब्दाचे अनेक अर्थ आहेत शास्त्रांमध्ये. कर्म म्हणजे आपल्या कर्माची फळं, हाही कर्माचा अर्थ आहे. कर्म हे माझेच कर्म म्हणजे माझ्या कर्माची फळं, या उद्देशाने आपण वापरतो. कधी कधी कर्म ह्याचा अर्थ कार्य या दृष्टीनेही हा शब्द वापरला जातो, आणि अनेक इतरही अर्थ आहेत. तर इथे जो अर्थ आहे किम कर्म किम अकर्म, काय कर्म आहे आणि काय अकर्म आहे, म्हणजे कुठल्या कर्माची फळं मिळत नाहीत. कवयः अपि अत्र मोहिताः, यामध्ये अनेक बुद्धिमान लोक सुद्धा मोहित झालेले ते समजून घेण्याच्या बाबतीत. तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे अशुभात. ते कर्म, त्या कर्माचं ज्ञान आता मी तुला देत आहे. प्रवक्ष्यामि विवेचन करून सांगतो आहे. यज्ञात्वा, जे जाणल्यामुळे, मोक्षसे अशुभात,
तू अशुभातनं मुक्त होशील. काय कर्म काय आणि अकर्म काय हे निश्चित करण्यात बुद्धिमान लोकही गोंधळून जातात. आता मी तुला कर्माचे वर्णन करतो, जे जाणल्यावर तू सर्व अशुभातून मुक्त होशील. तात्पर्य: कृष्ण भावना भावित कर्म हे भक्तांच्या उदाहरणावरून करावयाचे असते. 15व्या श्लोकात याचा निर्देश केला आहे. याच्या आधीच्या श्लोकामध्ये ज्याप्रमाणे पूर्वीच्या आचार्यांनी, पूर्वीच्या महान भक्तांनी कार्य केले, त्याप्रमाणे तू कार्य कर अर्जुन, हे भगवंत सांगतात. असे कर्म स्वतंत्रपणे का करू नये यासंबंधी पुढील श्लोकात स्पष्टीकरण देण्यात येईल. म्हणजे कुठलं कर्म करावं आणि कुठलं कार्य करू नये हे आपण स्वतःच्या मनाने किंवा स्वतःच्या सीमित बुद्धीने ठरवलं नाही पाहिजे. म्हणून भगवंत सांगतात, मी विवेचन करून सांगतो की काय कर्म आहे, काय अकर्म आहे, काय बंधनास कारणीभूत आहे, काय मोक्षास कारणीभूत आहे, हे मी तुला सांगतो. पण दुर्दैवाने आजकाल समाजामध्ये आपण पाहतो की काय केलं पाहिजे यासाठी जे प्रमाण आहे ते बहुतांशी आपल्या सीमित किंवा दूषित बुद्धीद्वारे आणि अनियंत्रित मनाद्वारे निश्चित केलं जात आहे. भले ते वैयक्तिक जीवनात, एखाद्या वैयक्तिक व्यक्तीच्या जीवनात असो किंवा एखाद्या देशाचे नियम बनवताना जो विचार केला गेला असो, दोन्ही ठिकाणी ह्या गोष्टी आपल्या दूषित आणि सीमित बुद्धीद्वारे आणि अनियंत्रित मनाद्वारे निश्चित केल्या गेल्यानंतर त्या समाजामध्ये सुख शांती समाधान राहू शकणार नाही. पूर्वीच्या काही राजर्षी होते, राजऋषी जे राज्यकर्ते होते, ते समाजाच्या फक्त शारीरिक किंवा ज्या फिजिकल, ज्या भौतिक स्तरावरच्या गरजा आहेत त्या पूर्ण करत नव्हते, तर समाजातील प्रत्येक व्यक्ती हा भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगतोय हे सुद्धा पाहण्याची प्रत्येक राज्यकर्त्याची जबाबदारी आहे. हे शास्त्रांमध्ये सांगितलेले आपण ही वाचले या अध्यायाच्या सुरुवातीस. आणि भगवान श्रीकृष्ण पहा सांगतायत, जे काही उदाहरणं देत आहेत, सूर्यदेव, त्यांचे पुत्र वैवस्वत म्हणू, त्यांचे पुत्र त्यांच्यानंतर इक्ष्वाकु राजा, हे सर्व क्षत्रिय आहेत, राज्यकर्ते आहेत. त्यामुळे खास करून काय करावं, काय, कारण सगळीकडे नियम आहेत, प्रत्येक देशाचे नियम आहेत, प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये जे काय असेल ते, एखादी कंपनी असेल, शाळा असेल, कॉलेज असेल, प्रत्येक ठिकाणी नियम आहेत. नियम आहेत म्हणजे काय, हे करावं, हे नाही करावं, विधी आणि निषेध, काय योग्य काय अयोग्य, हे सगळीकडे आखून देण्यात आलेलं आहे. पण दुर्दैवाने ते आखण्यामागे जी बुद्धिमत्ता आहे ती जर भगवंतांद्वारे मार्गदर्शित नसेल, शास्त्रांद्वारे मार्गदर्शित नसेल, तर असे नियम किंवा अशी डिसिजन, कर्म अकर्म या बाबतीतली, किंवा काय करावं काय नाही करावं या बाबतीतली, ही नेहमी दूषितच राहणार आहे, ती कधीही परिपूर्ण होणार नाही. त्यामुळे आपण पाहतोय की हे नियम सारखे बदलत राहतात, अमेंडमेंट ऍक्ट येत राहतात वेगवेगळ्या संविधानांमध्ये, वेगवेगळ्या देशांच्या संविधानांमध्ये. का तुम्ही अमेंडमेंट करताय याचा अर्थ तुमचं पूर्वीचं जे ज्ञान होतं ते अपूर्ण आहे. तुम्ही एखाद्या गोष्टी ऍड करताय. भगवद्गीतेत 5000 वर्षांपासून काही सुधारणा नाही करावी लागली की ह्या 10 श्लोकांमध्ये 700 पैकी जे म्हटलं ते आज लागू पडत नाही, आपण त्याला बदलून दुसरे श्लोक लिहूया, सगळेजण मतदान करा, भारतातले 125 कोटी जे काही लोक आहेत, किती जण तयार आहेत, चला सगळ्यात निम्मे तयार आहेत का, ठीक आहे, हे 10 श्लोक बदलून दुसरे 10 श्लोक लिहू आपण आता इथे. असं काही भगवद्गीतेच्या बाबतीत घडत नाही, कारण ते नॉलेज आहे ते परफेक्ट आहे, ते ज्ञान आहे ते परिपूर्ण आहे, ते सीमित बुद्धीद्वारे एखाद्या मनुष्याने लिहिलेलं नाही आहे. ज्या भगवंतांनी ह्या आध्यात्मिक आणि भौतिक जगताची निर्मिती केलेली आहे, ज्यांना सर्व ज्ञान आहे, त्यांनी या शास्त्रांमध्ये ज्ञान दिलेलं आहे. त्यामुळे तिथे कन्फ्युजन नाही आहे. ज्ञान बदलत राहतंय, विज्ञानाचं ज्ञानही बदलत राहतंय, वेगवेगळ्या थेरीज येत राहतात, नवीन येणारा मागच्या थेरीला खोडून काढतो, स्वतःची थेरी प्रस्थापित करतो आणि तीच थेरी म्हणजे संपूर्ण ज्ञान आहे असं समजून तो मरतो. त्याच्यानंतर 50 वर्षांनी दुसरा एक वैज्ञानिक येतो, ते त्याला खोडून काढतो, स्वतःचीच थेरी प्रस्थापित करतो. हे बदलत चाललंय सगळं. अशी खूप उदाहरणं आहेत ज्याची आपण चर्चा केलेली मागे, इथे आपण त्या विस्तारात जाणार नाही, पण समजून घ्यायचा हा उद्देश की ह्या गोष्टी बदलत चालल्यात. विज्ञानाचं तुमचं ज्ञान बदलत चाललंय, तुम्ही देशाचे नियम बदलताय सारखे सारखे. तर याचा अर्थ हे परिपूर्ण नाही आहे, पण शास्त्रांमध्ये दिलेलं ज्ञान हे परिपूर्ण आहे.
त्याद्वारे व्यक्ती जर जीवन जगला तर तो खऱ्या अर्थाने जीवनाची परिपूर्णता आणि आनंद, समाधान, शांती, सुख प्राप्त करेल ह्या जीवनामध्ये सुद्धा आणि नंतरही दिव्य गंतव्य स्थान प्राप्त करेल. कृष्ण भावनाभावित कर्म करण्यासाठी या अध्यायाच्या प्रारंभी सांगितल्याप्रमाणे मनुष्याने गुरु शिष्य परंपरेतील प्रमाणित व्यक्तीच्या आदेशानुसार आचरण केले पाहिजे. कृष्ण भावनेची पद्धती सर्वप्रथम सूर्यदेवाला सांगण्यात आली. सूर्यदेवाने आपला पुत्र मनूला सांगितली, मनूने आपला पुत्र इक्ष्वाकूला सांगितले आणि अशा प्रकारे अत्यंत प्राचीन काळापासून ही पद्धत पृथ्वीवर चालत आलेली आहे. म्हणून मनुष्याने गुरु शिष्य परंपरेतील पूर्व प्रमाणित व्यक्तींच्या चरणचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे. नाहीतर बुद्धिमान मनुष्य ही आदर्श कृष्ण भावनायुक्त कर्मांबद्दल गोंधळून जातील. यास्तव प्रत्यक्ष भगवंतांनीच अर्जुनाला कृष्ण भावनेचे ज्ञान देण्याचे ठरविले आणि प्रत्यक्ष भगवंतांनीच अर्जुनाला कृष्ण भावनेचे ज्ञान दिल्याने जो अर्जुनाच्या पदचिन्हांचे अनुसरण करतो तो निश्चितच गोंधळून जात नाही. जो अर्जुनाप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करेल तो कधीही गोंधळून जाणार नाही, कारण भगवंतांचा आदेश स्वीकार करून त्यानुसार तो जीवन जगेल. असे सांगितले जाते की केवळ अपूर्ण प्रायोगिक ज्ञानाद्वारे धर्माचा मार्ग निश्चित करणे शक्य नाही. याची चर्चा आपण आता केली. अपूर्ण प्रायोगिक ज्ञान, एक्सपेरिमेंट चालू आहे, स्वतःच्या मन आणि बुद्धीवरती आधारित एक्सपेरिमेंट चालू आहे, त्याद्वारे धर्माचा मार्ग निश्चित करणे शक्य नाही. आता धर्म म्हणजे लक्षात घ्या, धर्म म्हटल्यानंतर लगेच आपल्या डोक्यात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख आदी 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 नावं लगेच डोक्यामध्ये येतात. पण धर्माचा मार्ग म्हणजे धर्म म्हणजे काय, जो स्वभाव आहे आत्म्याचा. मग काय केलं पाहिजे, आपण कसं वागलं पाहिजे त्याला धर्म म्हणतो. आणि बऱ्याच अंशी या समाजामध्ये किंवा आजकालच्या जगामध्ये एखादा देश ठरवतो किंवा एखाद्या देशाचं जे काय म्हणतात नियम आहेत ते ठरवतात. एखाद्या विद्यार्थ्याचा धर्म काय असला पाहिजे शाळेमध्ये, ते शाळेचे नियम, शाळेतले जे काही शिक्षक किंवा मुख्याध्यापक आदी लोक आहेत ते ठरवतात. कॉलेजमध्ये त्या कॉलेजच्या विद्यार्थ्याचा धर्म काय असला पाहिजे हे त्या कॉलेजचे अथॉरिटीज ठरवतात. त्याचप्रमाणे एका मनुष्याचा धर्म काय असला पाहिजे, कशा पद्धतीने तो वागला पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे आपण प्रायोगिक ज्ञानाद्वारे ठरवलं नाही पाहिजे, कारण ते ज्ञान अपूर्ण आहे. कारण कितीही प्रयोग केले तरी आपले त्या सीमित बुद्धी, इंद्रिय आणि मनाद्वारे केले जात आहेत. त्यामुळे हे निश्चित करणं शक्य नाही. वास्तविकपणे धर्माचे तत्व केवळ भगवंतच सांगू शकतात. धर्मम तू साक्षात भगवत प्रणीतम, भागवतामध्ये सांगितलेले आहे 6व्या स्कंधामध्ये. अपूर्ण व चुकीच्या तर्काच्या आधारे कोणताही मनुष्य धर्मतत्वाची निर्मिती करू शकत नाही. मनुष्याने ब्रह्मा, शिव, नारद, मनु, चतुष्कुमार, कपिल, प्रल्हाद, भीष्म, शुकदेव गोस्वामी, यमराज, जनक आणि बळी महाराज यांसारख्या महाजनांच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे. हे 12 महाजन 6व्या स्कंधामध्ये यांचं वर्णन येतं. स्वयंभू नारद शंभू कुमारो कपिलो मनु प्रल्हादो जनको भीष्म बलिर्वय्या सखी वयम. यमराज सांगतात यमदूतांना, त्यावेळेस ते या 12 महाजनांचं वर्णन करतात. तर ह्या 12 महाजनांच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे. आणि हे फक्त 12च आहेत असं नाही, यांची इथे नाव घेण्यात आलं होतं, पण असे अनेक महान भक्त ज्यांची चर्चा शास्त्रांमध्ये करण्यात आलेली आहे. तर्काद्वारे धर्म अथवा आत्मसाक्षात्कार म्हणजे काय ते जाणणे शक्य नाही, कारण ह्या सर्व गोष्टी तर्काच्या पलीकडे आहेत. तर्क आपण आपल्या सीमित बुद्धीद्वारेच करू शकतो. म्हणून आपल्या भक्तांवर अहेतुकी कृपा करण्यासाठीच भगवंत प्रत्यक्ष अर्जुनालाच कर्म आणि अकर्म काय याचे वर्णन करून सांगतात. केवळ कृष्ण भावनाभावित कर्म केल्यानेच भौतिक अस्तित्वाच्या जंजाळातून मुक्त होता येते, भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. कारण कुठलाही जीव स्वतःच्या प्रयत्नाने सत्य जाणू शकत नाही. त्याने कितीही प्रयत्न केला तरी तो जाणू शकत नाही. भगवंतांच्या कृपेने जेव्हा भगवंत अशा पद्धतीने पूर्ण ज्ञान प्रकट करतात तेव्हा ते ज्ञान आपल्याला जाणणं शक्य आहे. तर आता कर्म काय अकर्म काय हे मी तुला सांगतो, आणि ते जाणण्याद्वारे किंवा ते जाणून तू सर्व अशुभातून मुक्त होऊ शकशील हे भगवंतांनी सांगितलं. आणि मग कुठली कुठली कर्म जाणणं गरजेचं आहे हे या 17व्या श्लोकात सांगितलेलं आहे. 3 प्रकारच्या कर्मांची नावं भगवान श्रीकृष्ण घेतात इथे. सर्वजण म्हणा, कर्मणो ह्यपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मणः
अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गतिः। कर्मणः अपि बोद्धव्यम, कर्म काय हे जाणून घेतलं पाहिजे। बोद्धव्यम च विकर्मणः, विकर्म म्हणजे निषिद्ध कर्म किंवा जे कर्म करू नये त्याला विकर्म म्हटलेलं। आणि अकर्मणः च बोद्धव्यम, अकर्मणः म्हणजे अकर्माचं, ज्या कर्माचं फळ मिळत नाही, जे ह्या फळ म्हणजे चुकीचं म्हणजे सुख किंवा दुःख कर्माद्वारे जे मिळतं त्या सिस्टीमच्या पलीकडचं कर्म आहे, आध्यात्मिक स्तरावरचं आहे, त्याला अकर्म म्हटलेलं। अकर्मणः च बोद्धव्यम गहना कर्मणो गतिः, या सर्व कर्मांची गती जाणणं आवश्यक आहे। आणि ती गती कशी आहे? गहन आहे, अत्यंत कठीण आहे समजण्यास। कर्माच्या गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे, म्हणून मनुष्याने कर्म, विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे। तात्पर्य, भौतिक बंधनातून मुक्त होण्याबद्दल जर मनुष्य गंभीर असेल तर त्याने कर्म, अकर्म आणि विकर्म यातील भेद जाणला पाहिजे। दुर्दैवाने आज ही सायकोलॉजी, ही मेंटॅलिटी नाही आहे की मी एक काहीतरी कार्य करतोय, त्या कार्याचं फळ मला प्राप्त होईल, त्यामुळे मी विचार करून कार्य केलं पाहिजे। आणि प्रत्येक कार्याला, ज्याप्रमाणे आपण या देशात राहतोय, जर आपण देशाच्या नियमानुसार जगलो तर आपल्याला मुक्तता आहे, फ्रीडम आहे, आपण फिरू शकतो, बाग बगीचांमध्ये जाऊ शकतो, खरेदी करण्यास बाजारपेठांमध्ये जाऊ शकतो, या देशातून त्या देशात जाऊ शकतो, ह्या राज्यातून त्या राज्यात जाऊ शकतो। पण आपण जर नियम मोडले, देशातील नियमांच्या विरुद्ध कार्य केलं तर आपल्या स्वातंत्र्यावरती बंधन येईल, आपल्याला हाऊस अरेस्टमध्ये ठेवलं जाईल किंवा आपल्याला तुरुंगामध्ये टाकलं जाईल किंवा अनेक इतर काही शिक्षा त्या व्यक्तीला दिल्या जातील। तर बुद्धिमान मनुष्य आहे तो जाणून घेईल की देशाचे नियम काय आहेत। नियम माहिती नाहीये हा एक्सक्यूज नाहीये। बऱ्याच वेळा लोक म्हणतात आम्हाला नाही माहिती हे सगळं। माहिती नाही म्हणून तुम्ही त्याच्या रिॲक्शन पासून मुक्त नाही होणार, त्याचं जे फळ मिळणार त्यातनं मुक्त नाही होणार। तुम्ही गाडी चालवताय, तुम्ही सिग्नल जर मोडला तर तुम्हाला ट्रॅफिक पोलीस पकडणार किंवा तुम्ही एखाद्या नियमाचा भंग केला ट्रॅफिकचा तर तो पकडणार। पण तुम्ही मला म्हणले माहित नाही हो आम्हाला हा नियम, तर तसं चालेल का? म्हणून नाही, तू गाडी चालवतोयस ह्याचा अर्थ तू परीक्षा पास केलेली आहेस लायसन्ससाठी आणि त्याच्यासाठी तुला हे सर्व माहिती असणं गरजेचं आहे। ही जबाबदारी आहे। जेव्हा आपण रोडवर गाडी चालवतोय तेव्हा सर्व नियम माहित करून घेणे ही गाडी चालवणाऱ्याची जबाबदारी आहे। त्याचप्रमाणे या जगामध्ये कुठल्या कार्याला काय फळ मिळेल, जसं सरकार फळ देतं त्याचप्रमाणे भगवंतांची प्रकृती सुद्धा प्रत्येक कार्याला फळ देते। त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सध्या सुख किंवा दुःख जे आहे ते आपल्या कर्माची फळं आहेत, हे भगवद्गीतेत सांगितलेलं आहे भगवंतांनी। तर आता आपलं भविष्य जेव्हा आपल्याला पाहायचं तेव्हा बऱ्याच वेळा लोक फक्त ह्या जीवनापुरता विचार करतात। अल्पज्ञानी असल्यामुळे लोकांना वाटतं मी आता छान अभ्यास केला, मला परीक्षेत चांगले मार्क मिळतील, मी या जीवनामध्ये खूप कष्ट केले, खूप चांगला व्यवसाय किंवा नोकरी केली तर मला खूप धन मिळेल, मग मी मोठं घर घेईल, मग कार घेईल, माझ्या समाजामध्ये एक प्रतिष्ठा निर्माण होईल। हे सर्व काय आहे? हे सर्व प्रत्येक व्यक्ती त्याला समजते की ह्या कार्यासाठी हे फळ येणार आहे। अभ्यास चांगला केला तर चांगले मार्क मिळणार, व्यवस्थित मेहनतीने व्यवसाय किंवा नोकरी केली तर त्याची फळं चांगली मिळणार आहे, मला धन प्राप्त होईल, धन प्राप्त झाल्यावर सुखसोयीच्या सुविधा मला प्राप्त करता येतील। तर हे जे ज्ञान आहे ते प्रत्येकाच्या डोक्यात आहे, प्राण्यांच्या डोक्यात सुद्धा आहे की असं केल्याने असं होईल, हे काही अंशी प्रत्येकाला माहिती आहे। कारण प्रत्येक कार्याला एक रिॲक्शन येते, निसर्गातनं येते, इतर लोकांकडनं येते। त्याचप्रमाणे भगवंतांनी बनवलेली एक सिस्टीम आहे आणि मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर ती समजून घेणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे। आणि फक्त ह्या जन्मापुरतं कॅल्क्युलेशन न करता आपण भगवंतांचे अंश आहोत, आत्म्य आहोत, या शरीरामध्ये राहत आहोत आणि आपलं अस्तित्व ह्या आत्ताच्या जन्मापासूनच मृत्यूपर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्या पलीकडे आहे, त्याच्या आधीही आपण होतो, त्याच्या नंतरही आपण असणार आहे। त्यामुळे एखादा अल्पज्ञानी मूर्ख मनुष्य असं म्हणेल की मी आता सिगरेट
किंवा काही स्मोकिंग करत आहे आणि मला काहीच होत नाहीये त्रास. बघा, गेले 2 वर्ष झाले मी स्मोकिंग करतोय, मला काहीच होत नाही. पण अशा व्यक्तीला हे समजलं पाहिजे की सर्व गोष्टींचे फळ, जी रिॲक्शन आहे ती लगेच नाही मिळणार, नंतर मिळेल. एखादा लहान मुलगा म्हटला, मी काहीच अभ्यास नाही केला महिनाभर, पहा कुठं काय झालं. अरे पण अजून 2 महिन्यांनी परीक्षा आहे. ती परीक्षा झाल्यानंतर पण त्या मुलाला तेवढी बुद्धी नाही की तो विचार करतोय, अरे आतापासून अभ्यास केला तर मला परीक्षा देणं सोपं जाईल. तेवढी बुद्धी त्या मुलाकडे नाहीये. त्याचप्रमाणे या जगातल्या बहुतांश लोकांकडे ही बुद्धी नाहीये की मी माझं जीवन कसं जगलं पाहिजे. त्यांना वाटतं, अरे बघा हा कसाही जीवन जगतोय, ह्याची किती भरभराट झाली, हा असा जीवन जगतोय, याची भरभराट झाली. पण ह्या सगळ्याच्या मागे एक सायन्स आहे, एक सिस्टीम आहे. ती जोपर्यंत आपण समजून घेणार नाही तोपर्यंत आपण आपलं श्रेयस नाही जाणू शकणार. लॉंग टर्म बेनिफिट सगळं जग फक्त शॉर्ट टर्म बेनिफिट पाहत आहे. आणि मग नंतर आपल्या जीवनात काहीतरी गोष्ट घडली, चुकीची घडली किंवा आताही घडली, तर आपण विचार करू, असं का घडलं माझ्या जीवनात. तर तेव्हा तरी आपण जागं झालं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे की ही सिस्टीम कशी कार्य करते. जसं आपण या देशाची सिस्टीम समजून घेतो, शाळेमध्ये शिकवलं जातं, नागरिक शास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास सर्व शिकवलं जातं. पण दुर्दैवाने हे शिकवलं जात नाही. फक्त देशाचे नियम समजून सांगितले जातात, पण सर्व देशांच्या, सर्व ब्रह्मांडांचे जे मालक आहेत, भगवंत आहेत, त्यांनी जे हे भौतिक जगत निर्माण केलेले, त्या भौतिक जगताचे नियम नाही समजवले जात. हे आपल्या शिक्षण पद्धतीचं दुर्दैव आहे. भौतिक बंधनातून मुक्त होण्याबद्दल जर मनुष्य गंभीर असेल तर त्याने कर्म, अकर्म आणि विकर्म यातील भेद जाणला पाहिजे. मनुष्याने कर्म, त्यापासून निर्माण होणारे कर्मफल आणि विकर्म यांचे स्वतः पृथक्करण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण हा एक अत्यंत गहन विषय आहे. कृष्ण भावना आणि त्यानुसार केले जाणारे कर्म जाणण्यासाठी त्याने स्वतः व भगवंत यातील संबंधाविषयीचे ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे. आपला आणि भगवंतांचा संबंध काय हे ज्ञान प्राप्त करणं आवश्यक आहे. त्यासाठी सर्वप्रथम ज्याला या संबंधाचे पूर्ण ज्ञान होते तो जाणतो की प्रत्येक जीव हा भगवंतांचा शाश्वत सेवक आहे आणि म्हणून जीवाने कृष्ण भावनेमध्ये कर्म करणे अत्यावश्यक आहे. संपूर्ण भगवद्गीता याच उद्देशाकडे निर्देश करते. या कृष्ण भावनेच्या विरुद्ध असणारा इतर कोणताही सिद्धांत व त्यानुसार केले जाणारे कर्म म्हणजेच विकर्म किंवा निषिद्ध कर्म होय. असं प्रत्येक कार्य जे व्यक्तीला या भगवंतांशी असणाऱ्या दिव्य संबंधाकडे उद्युक्त करत नाहीये, आकर्षित करत नाहीये, असं प्रत्येक कार्य हे विकर्म आहे किंवा निषिद्ध कर्म आहे, कारण ते त्याला त्याच्या जीवनाच्या उद्देशापासून दूर लोटत आहे. हे सर्व जाणून घेण्यासाठी कृष्ण भावनेतील अधिकृत व्यक्तीच्या सत्संगाने त्यांच्याकडून रहस्य जाणून घेतले पाहिजे. असे करणे म्हणजे प्रत्यक्षपणे साक्षात भगवंतांकडून ज्ञानप्राप्ती केल्याप्रमाणे आहे. नाहीतर अत्यंत बुद्धिमान व्यक्ती ही गोंधळून जातील. ठीक आहे, आता भगवंत स्वतः आपल्या समोर नाही आहेत, जे अर्जुनाला लाभलं, पण त्या परंपरेमध्ये आलेलं हे ज्ञान आहे, ते आपण त्या परंपरेतील एका प्रामाणिक व्यक्तीकडनं इथे ग्रहण करत आहोत. श्रील प्रभुपादांकडनं ग्रहण करत आहोत, ज्यांनी इतर पूर्वीच्या आचार्यांच्या अनेक व्याख्यांना एकत्र करून त्यांचे हे भक्तिवेदांत तात्पर्य दिले तिथे. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण हे परंपरेमध्ये समजून घेऊ तेव्हा ते साक्षात भगवंतांकडून ज्ञान प्राप्ती केल्याप्रमाणे आहे. कारण भगवंतही तेच सांगत आहेत ना की मी प्रत्येक व्यक्तीला येऊन नाही सांगणार. आता परंपरा नष्ट झालेली म्हणून मी तुला परत सांगतो आहे. भगवंत म्हणाले मी सूर्यदेवाला सांगितलं, पण त्यांचे पुत्र वैवस्वत मनू यांना नाही सांगितलं भगवंतांनी येऊन, पुन्हा त्यांना सूर्यदेवाने सांगितलं ज्ञान. त्यानंतर इक्ष्वाकू राजाला परत भगवंतांनी आले सांगायला, त्यांना वैवस्वत मनूंनी सांगितलं. भगवंतांना काय अपेक्षित आहे की हे परंपरेमध्ये ज्ञान पुढे गेलं पाहिजे. आणि जेव्हा ही परंपरा भ्रष्ट होते तेव्हा भगवंत आले पुन्हा करोडो वर्षानंतर. द्वापरयुगाच्या शेवटी भगवंत स्वतः प्रकट झाले पुन्हा, आणि आत्ताच प्रकट झाले 5000 वर्षांपूर्वी. त्यानंतर पुन्हा आले कलियुगामध्ये हरिनामाचा प्रसार करण्यासाठी श्री चैतन्य महाप्रभू 500 वर्षांपूर्वी. आणि त्या परंपरेमध्ये जर आपण हे ज्ञान समजून घेऊ तेव्हा ते ज्ञान भगवंतांकडनं समजून घेतल्याप्रमाणेच आहे. नाहीतर अत्यंत बुद्धिमान व्यक्तीही गोंधळून जातील. भौतिक दृष्ट्या कितीही बुद्धिमान असो,
तो व्यक्ती गोंधळून जाईल. जसं झालं डार्विन साहेबांचं. डार्विन त्यांचा मुलगा दुर्दैवाने वयाच्या 8व्या वर्षी गेला कॉलराने. मग डार्विन निघाले भ्रमण करायला जहाजामध्ये बसून. 2-2.5-3 वर्ष भ्रमण केलं आफ्रिका, त्यानंतर युरोप मधून निघाले ते लंडन मधून. त्यानंतर युरोप मधील काही देश, आफ्रिकेतील काही देश, इथून तिथून भ्रमण केलं आणि मग विचार करू लागले. पूर्ण भगवंतांवर विश्वास असणारे एक ख्रिश्चन होते डार्विन. पण माझ्या जीवनात असं कसं होऊ शकतं? मी एवढा धार्मिक व्यक्ती असून सुद्धा माझा मुलगा 8व्या वर्षी कसा मरू शकतो? असा विचार करत 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 मग ते थोडं मन रमवण्यासाठी फिरायला निघाले आणि त्यांनी पाहिलं आणि मग अशा प्रकारचा अतिशय हास्यास्पद एक सिद्धांत त्यांनी मांडला त्यांच्या पुस्तकामध्ये, की अशा पद्धतीने एका शरीरातनं दुसरं शरीर निर्माण झालं हळूहळू हळूहळू, आणि खूप साऱ्या मजेदार गोष्टी त्यांच्या तिथे थिअरीमध्ये आहेत, ज्या जर बुद्धिमान मनुष्याने व्यवस्थित विचार करून वाचला तर त्याला हसू येईल. जसं एका अस्वलाचा व्हेल झाला, एका अँटीलोप म्हणजे झेब्रासारखा एक पिवळ्या रंगाचा प्राणी असतो छोटा, त्याने मान वर करून झाडाची पानं खायला सुरुवात केली. मग काही हजार वर्षांनी त्याचा जिराफ झाला त्या अँटीलोप. अशा प्रकारच्या अनेक अनेक मजेदार गोष्टी त्यांच्यामध्ये आहेत. पण आर्किओलॉजिकल सर्वे आणि जे काही उत्खननामध्ये ते कुठेच काहीच सिद्ध झालं नाही नंतरही. तर अशा पद्धतीने बुद्धिमान मनुष्यही विचलित होऊ शकतो जेव्हा एखादी घटना घडते जीवनामध्ये. सर्व सुरळीत चालले तोपर्यंत व्यक्ती बऱ्याच वेळा हा एका अर्थाने इनडिफरंट असतो, त्याला काही घेणं देणं नसतं. पण जीवनामध्ये जेव्हा एखादा तडाखा बसतो तेव्हा तो विचार करायला लागतो व्यक्ती, असं का घडलं? आणि मग जर त्याला योग्य मार्गदर्शन तिथं नाही मिळालं भगवंतांबद्दल, योग्य पद्धतीने जर त्याला कोणी समजून नाही सांगितलं, तर तो व्यक्ती अशा पद्धतीने गोंधळून जातो. स्वतःच्या मनाने काहीतरी थेरीज निर्माण करतो आणि त्या बहुतांशी त्यांच्या मन आणि दूषित बुद्धी आणि अनियंत्रित मनावरती आधारित असतात, आणि मग त्यांना योग्य मार्ग जीवनामध्ये कधीच प्राप्त होत नाही, जो एका भगवंतांच्या दिव्य शुद्ध भक्ताच्या कृपेद्वारे प्राप्त होऊ शकतो आपल्या जीवनामध्ये. हे इथं सांगण्यात आलेलं आहे. तर हे तिन्ही जाणणं महत्वाचं आहे. कर्म काय आहे, ज्याद्वारे ह्या भौतिक जगतामध्ये पुण्य किंवा सुख प्राप्त होईल. विकर्म काय आहे, ज्याद्वारे जे निषिद्ध कर्म आहे, ज्याद्वारे खूप दुःख या भौतिक जगतात प्राप्त होईल. आणि जे अकर्म आहे ते दिव्य स्तरावरचं आहे. अकर्म, ज्या कर्माची फळं नाही आहेत भौतिक स्तरावरती, सुख दुःख, जसं भगवंतांच्या हरिनामाचा जप, भगवंतांबद्दल श्रवण करणे, गीता भागवत ग्रंथांचं अध्ययन करणे, जे आपण आता करत आहोत ते अकर्म आहे. जेवढ्या कॉन्शियसली, जेवढ्या ध्यानपूर्वक आपण या गोष्टी करत आहोत तेवढं ते अकर्म आहे. त्याचं आपल्याला पाप किंवा पुण्य दोन्ही मिळणार नाही. दिव्य स्तरावरचं त्याचं फळ मिळेल, भगवंतांप्रती आकर्षण निर्माण होईल आणि भौतिक बंधनं ही सुटत जातील. या जगात राहून सुद्धा इथल्या दुःखांद्वारे, इथल्या कठीण प्रसंगांद्वारे व्यक्ती विचलित होणार नाही, दिव्य स्तरावरती स्थित होईल या अकर्माद्वारे. याची चर्चा आहे पुढे. श्लोक 18 सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. कर्मण्यकर्मयः पश्चेद अकर्मणी च कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु स युक्तः कृत्स्न कर्म कृत. कर्मणी अकर्म यः पश्चेद. कर्मणी म्हणजे कर्मामध्ये, कर्मामध्ये अकर्म पाहतो आणि अकर्मणीच कर्म यः, आणि अकर्मामध्ये कर्म पाहतो. जो कर्मामध्ये अकर्म पाहतो आणि अकर्मामध्ये कर्म पाहतो, स बुद्धिमान, तो व्यक्ती बुद्धिमान आहे. मनुष्येषु सह युक्तः, सर्व मनुष्य समाजामध्ये तो युक्त आहे. युक्त, योग शब्दापासून युक्त शब्द, युक्त म्हणजे कनेक्टेड, दिव्य स्तरावरती स्थित आहे, भगवंतांच्या संपर्कामध्ये आहे, युक्त आहे. कृत्स्न कर्म कृत, जो जरी कर्मामध्ये मग्न असला तरी सुद्धा तो युक्त आहे, दिव्य स्तरावरती आहे. जो कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो तो बुद्धिमान मनुष्य होय.
आणि जरी तो सर्व प्रकारच्या कर्मांमध्ये मग्न असला तरी तो दिव्य स्तरावर स्थित आहे. याचा अर्थ पाहू, कन्फ्यूज करणार नाही. कर्मात अकर्म, अकर्मात कर्म. आपण तात्पर्य वाचून हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. कृष्ण भावना युक्त कर्म करणारा मनुष्य स्वाभाविकपणे कर्मबंधनातून मुक्त असतो. तो आपली कर्मे श्रीकृष्णांप्रित्यर्थ करीत असल्या कारणाने त्याला कर्मांच्या परिणामांपासून सुखदुःखे भोगावी लागत नाहीत. म्हणून श्रीकृष्णांप्रित्यर्थ तो जरी सर्व प्रकारचे कर्म करण्यात मग्न असला तरी तो मानव समाजातील बुद्धिमान मनुष्य आहे. अकर्म म्हणजे फलरहित कर्म होय. निर्विशेषवादी भीतीमुळे सकाम कर्म थांबवितात, जेणेकरून कर्मफलामुळे आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर कोणताही अडथळा निर्माण होऊ नये. परंतु भगवंतांचे साकार रूप जाणणारा मनुष्य निश्चितपणे जाणतो की आपले स्वरूप म्हणजे आपण भगवंतांचे नित्य सेवक आहोत. त्यामुळे तो कृष्ण भावना भावित कर्मांमध्ये संलग्न राहतो. तो सर्व काही श्रीकृष्णांप्रित्यर्थ करीत असल्या कारणाने अशा सेवेमुळे केवळ दिव्य आनंदाची प्राप्ती करीत असतो. जे या मार्गाचा अवलंब करीत आहेत ते इंद्रिय तृप्तीच्या इच्छेपासून मुक्त असतात. श्रीकृष्णांची नित्य सेवा करण्याच्या जाणीवेमुळे मनुष्य सर्व प्रकारच्या कर्मबंधनातून मुक्त होतो. त्यामुळे कर्मात सुद्धा अकर्म आहे. कर्म थांबवावं असं सांगितलेलं नाहीये. नाहीतर भगवंत अर्जुनाला लढ असं कशाला सांगतील. युद्ध कर म्हणतायत, पण युद्ध हे दिव्य स्तरावर राहून कर. कर्म करताना ह्या ज्ञानामध्ये कार्य कर. पहा, अर्जुन युद्ध करतोय, भगवंत त्याला आता कर्मयोग सांगतायत, पुढे भक्तियोगी सांगते. आणि अर्जुन युद्धास तयार झाला, तो कर्मयोगाच्या स्तरावरती नाही. मागेही मी एक दोनदा सांगितलं. अर्जुन युद्धास तयार झाला शेवटी तो भक्तियोगाच्या स्तरावरती. भक्तियोगामध्ये सुद्धा कार्य आहे, कर्मयोगामध्ये सुद्धा कार्य आहे. फक्त जे ज्ञानी आहेत, ज्ञानयोग आहेत, जिथे प्रभुपाद उदाहरण देतात, खास करून जे निर्विशेषवादी आहेत, त्यांना भीती वाटते की सकाम, कारण त्यांच्या मते कर्म केलं म्हणजे त्याचं फळ आलंच पाहिजे. पण हा दुर्दैवी एक समज आहे. तर कर्मासाठी फळ नाहीये, कर्माच्या मागे जो उद्देश आहे त्याच्यासाठी फळ आहे. दुर्योधनही लढत होता, अर्जुनही लढत होता, बाह्य दृष्टीनं दोघं लढतायत, त्या कार्यावरती फळ अवलंबून नाहीये. भीष्मदेवही लढतायत, पण आध्यात्मिक धामाला परत गेले. अधर्माकडनं लढून सुद्धा पहा, अधर्माच्या बाजूने लढून सुद्धा भीष्मदेव दिव्य गती प्राप्त केली. त्यांनी महान भक्त आहेत. भीष्मदेवांचं नाव आहे 12 महाजनांमध्ये, प्रल्हादो जनको भीष्मो बलिर्वय्या सखी वयम. म्हणजे हेही नाही की फक्त धर्माच्या बाजूने लढताय का अधर्माच्या बाजूने लढताय. लढताना त्यांच्या मनामध्ये काय भाव आहे, भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी लढतायत. भगवंतांना आनंद प्रदान करण्यासाठी वीर्य रसाचा भीष्मदेव लढतायत. भगवंतांची ही इच्छा की भीष्मदेवांसारखा व्यक्ती ही अधर्माकडनं लढला तरी तो पराभूत होईल, हे सिद्ध करण्यासाठी भगवंताच्या सेवेमध्ये लढतायत. हा लढण्यामागचा उद्देश आहे. त्या उद्देशामुळं, भगवंतांप्रती असलेल्या प्रेमामुळं भीष्मदेव दिव्य गती प्राप्त केली त्यांनी. तर या अर्थाने आपण समजून घेतलं पाहिजे की फक्त कर्म करतोय का नाही करत ह्यावरती त्याचं फळ अवलंबून नाहीये. त्या कर्माच्या मागे काय उद्देश आहे, त्या उद्देशाद्वारे त्या व्यक्तीला त्या कर्माचं फळ प्राप्त होईल, त्या उद्देशावर आधारित. त्यामुळे दुर्दैवानं काही निर्विशेषवादी व्यक्ती, त्यांना ही भीती वाटते की कर्म केलं म्हणजे त्यापासून काहीतरी फळ प्राप्त होणारच आणि ते माझ्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये एक बाधा निर्माण करेल, अडथळा निर्माण करेल. पण ही सत्य परिस्थिती नाही आहे. कारण आपला भगवंतांची दिव्य संबंध आहे आणि तो संबंध दृढ करण्यासाठी, भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या सेवेमध्ये जर व्यक्ती कार्य करत असेल तर ते कार्य बंधनास कारणीभूत नाहीये, तर ते कार्य त्या व्यक्तीच्या मुक्ततेसाठी कारणीभूत आहे. आणि ते कार्य त्याच्या सर्व दुःखांपासून त्याला दूर करण्यासाठी कारणीभूत आहे. म्हणून या कर्मामध्ये सुद्धा जो अकर्म पाहतो आणि अकर्मामध्ये कर्म पाहतो, जर एखादा व्यक्ती अशा पद्धतीने घाबरून जर कार्य करणं थांबवलं तर अशा अकर्मामध्ये, कार्य न करण्यामध्ये, तिथे सुद्धा कर्म आहे. असा ज्या पद्धतीने जो व्यक्ती पाहतो तो बुद्धिमान मनुष्य होय. आणि जरी तो सर्व प्रकारच्या कर्मांमध्ये मग्न असला तरी तो दिव्य स्तरावरती स्थित आहे, हे या श्लोकामध्ये सांगण्यात आलेलं आहे. श्लोक 19 सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा, आजचा शेवटचा श्लोक.
यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणम् तमाहुः पंडितं बुधाः। तम आहुः पंडितं बुधाः, त्याला आहुः म्हणजे म्हणतात, काय म्हणतात, पंडितम बुधा, जे ज्ञानी जन आहेत, जे बुधा आहेत, ते त्याला पंडित म्हणतात. अशा व्यक्तीला कुणाला, कारण कुणाद्वारे पंडित म्हटलं जातोय व्यक्ती, ते महत्वाचं आहे. नाहीतर ती उंट आणि गाढवाची गोष्ट माहिती आहे. उष्ट्र उष्ट्रगृहे काय तो एक श्लोक मला आठवत नाही, गर्धबा मंत्रपंडिताः उभयो उभयोरपि उभयो परस्परम, मला आठवत नाही, अहो रूपम अहो ध्वनी, श्लोक आठवत नाही मला आता. तर त्या श्लोकात सांगितलेलं आहे की एकदा उंटांच्या घरी विवाह ठरला. उष्ट्र गृहे विवाह हेतू गर्धभाः मंत्रपंडिताः. उंटाच्या घरी विवाह ठरला, उंट आणि उंटणीचा, एका उंटाचा मुलगा आणि दुसऱ्या उंटाची मुलगी यांचा विवाह चाललेला आहे. आणि त्या विवाहामध्ये उंटांच्या मंत्रपाठ करण्यासाठी जे पंडित आले ते गर्दभ म्हणजे गाढव, असे गाढव आले मंत्रपाठ करण्यासाठी. आणि परस्परम काहीतरी एक शब्द तिथे एकमेकांना, ते एकमेकांचं गुणगान करू लागले. काय गुणगान करू लागले? अहो रूपम अहो रूपम. गाढव म्हणतात त्या उंटांना अहो रूपम, वा किती सुंदर दिसतात हे दोघं नवरा बायको. अहो रूपम, आणि ते म्हणतात अहो ध्वनी. किती छान मंत्रपाठ करतायत. ओके, ह्यांनी श्लोक पाठवलेला, व्हेरी गुड, थँक्यू. आपले श्रोते एकदम सुपरफास्ट. उष्ट्राणाम च विवाहेषु गीतम गायन्ति गर्दभा. दुसरा एक श्लोक आहे, गर्दभा मंत्र पंडिता, असा एक श्लोक आहे. परस्परम प्रशंसन्ति अहो रूपम अहो ध्वनी. परस्परम प्रशंसन्ति अहो रूपम अहो ध्वनी. गाढव म्हणतात काय रूप आहे तुमचं, वा वा वा. आणि ते उंट म्हणतात किती छान मंत्रपाठ करता तुम्ही, वा वा. त्यामुळे कुणाकडनं एखाद्या व्यक्तीला पंडित म्हटलं जातंय किंवा कुणाकडनं माझं गुणगान होतंय, हेही व्यक्तीनं पाहिलं पाहिजे. त्याला त्याची सुद्धा एक क्वालिटी असली पाहिजे. नंतर कुणीही जसं वासरात लंगडी गाय शहाणी, तसं नाही झालं पाहिजे. त्याचे बुद्धिमान आहेत भगवंत सांगतात, असे लोक ह्या व्यक्तीला पंडित म्हणतात. कोण आहे खरा पंडित? तर हे सांगितलेले, यस्य, ज्याच्या जीवनामध्ये सर्व यस्य सर्वे समारंभा, सर्व समारंभ, सम आरंभ. आपण म्हणतो आमच्या इथे विवाह समारंभ आहे, आमच्या इथे हा समारंभ आहे, आमच्या इथे तो समारंभ. सम आरंभ म्हणजे सुरुवात, खूप छान सुरुवात एखाद्या कार्याची, एखाद्या प्रयत्नाची. यस्य सर्वे समारंभा, सर्व प्रयत्नांमध्ये, सर्व कार्यांमध्ये काय आहे किंवा ती कशी आहेत कार्य? काम संकल्प वर्जिताः, काम संकल्प वर्जिताः. इंद्रिय तृप्तीच्या इच्छेवर आधारित जो संकल्प आहे, निश्चय आहे, त्याच्यात त्याच्या काय म्हणतात त्या तिथे नाही येते, त्याहून रहित आहेत ती कार्य, असे प्रयत्न त्याचे. आणि ज्ञान अगदी दग्ध कर्माणम, असा व्यक्ती ज्याचे कर्म ज्ञानरूपी अग्नीद्वारे भस्म झालेले आहेत, दग्ध, जळून गेलेले आहेत ज्याचे कर्म. लक्षात घ्या, हे दिव्य ज्ञान सुद्धा कर्माला जाळून टाकतं व्यक्तीच्या. जेव्हा व्यक्तीला उपरती होते, ज्ञान मिळतं, त्या ज्ञानाद्वारे सुद्धा त्याच्या कर्माचं दहन होतं, हे शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे शास्त्रांचं ज्ञान समजून घेणं व्यवस्थितरित्या, भगवद्गीता, श्रीमद भागवत, आणि खास करून या कलियुगासाठी कमीत कमी एवढं व्यवस्थित समजून घेणं हे फार गरजेचं आहे. ज्याचे प्रत्येक प्रयत्न इंद्रिय तृप्तीच्या इच्छे विरहित आहेत, तो पूर्ण ज्ञानामध्ये स्थित आहे असे जाणावे. साधू पुरुषांच्या मते या प्रकारे कर्म करणाऱ्या मनुष्याचे कर्मफल अग्निरूपी पूर्ण ज्ञानाद्वारे जळून भस्म झाले आहे.
केवळ ज्ञानी व्यक्तीच कृष्ण भावना भावित मनुष्याची कर्मे जाणू शकतो. कृष्ण भावना भावित मनुष्य हा सर्व प्रकारच्या इंद्रिय तृप्तीच्या कामनांनी रहित असल्यामुळे असे जाणले पाहिजे की आपण भगवंतांचे नित्य दास आहोत. या आपल्या स्वरूप स्थितीच्या पूर्ण ज्ञानाद्वारे त्याने आपले कर्मफळ जाळून भस्म केले आहे. ज्याने या पूर्ण ज्ञानाची प्राप्ती केली आहे तोच वास्तविक पंडित आहे. भगवंतांच्या या सेवारूपी ज्ञानाच्या विकासाची तुलना अग्नी बरोबर करण्यात आली आहे. असा अग्नी एकदा प्रज्वलित झाला की तो सर्व कर्मफले भस्मसात करतो. तर असं ज्ञान जेव्हा होईल व्यक्तीला तेव्हा तो काम संकल्प वर्जित होईल. कारण तो जाणेल की फक्त माझ्या इंद्रियांना तृप्त करणे हा जीवनाचा उद्देश नाहीये. भोग करणे ही एक वृत्ती आहे, शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे, आणि सेवा करणे ही एक वृत्ती आहे. भोगवृत्ती, सेवा वृत्ती. भोगवृत्ती म्हणजे मला काय चांगलं वाटतंय, मी कुठल्या पद्धतीने जास्तीत जास्त पद्धतीने सुख, इंद्रिय सुख, माझ्या मनाला सुख देणाऱ्या गोष्टी किंवा परिस्थिती प्राप्त करेन याचाच विचार फक्त व्यक्ती करतो. याला भोगवृत्ती म्हटलेली आहे. मग ती स्वतःभोवती काय म्हणतात त्याला, सेल्फ सेंट्रिक, स्वतःभोवती फिरणारी असेल, किंवा थोडं अजून जर त्याला ब्रॉड केलं तर मग मी अहम ममेती जनस्य मोहोयम अहम ममेती भागवतामध्ये सांगितलं. मी आणि माझं, मी, माझं शरीर, माझा परिवार, माझा समाज वगैरे वगैरे वगैरे. हे कशावरती आधारित आहे की मला काय चांगलं वाटतंय. इथे केंद्रबिंदूमध्ये मी आहे. त्या भोगवृत्तीच्या केंद्रबिंदूमध्ये मी आहे. मला काय सुख देईल, माझ्या इंद्रियांना काय सुख देईल, मी कशा पद्धतीने सुखी होईल ह्याचाच विचार करत व्यक्ती जेव्हा भोग भोगायचा प्रयत्न करतो, त्याचा पूर्ण जीवन जगण्याचा केंद्रबिंदू हा स्वतःभोवती फिरतोय. असा व्यक्ती आयुष्यात कधीही समाधानी, सुखी, शांत होऊ शकणार नाही. तो तडफड 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 करत राहील. पण जेव्हा ती भोगवृत्ती हळूहळू सेवावृत्तीमध्ये परिवर्तित व्हायला लागेल, तेव्हा व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त समाधान प्राप्त करेल. मग ती सेवावृत्ती सुद्धा हळूहळू वाढत जाईल. सर्व भोगवृत्ती म्हणजे स्वतःची सेवा करणे. सेवा केल्याशिवाय व्यक्ती थांबवू शकत नाही. भोगवृत्ती म्हणजे स्वतःच्या इंद्रियांची सेवा करणे, स्वतःच्या शरीराची सेवा करणे, ही भोगवृत्ती झाली. पण ती जेव्हा एका अर्थाने, तसं त्याला सेवा म्हणता येत नाही एका दृष्टीने, पण त्याचसाठी फक्त कार्य करत राहणे, सेवा ही निस्वार्थ असते. पण जेव्हा तीच भोगवृत्ती सेवावृत्तीमध्ये परिवर्तित होईल तेव्हा व्यक्तीला एक आत्मिक समाधान प्राप्त होईल जीवनामध्ये. ते कार्य केल्यानंतर मनाला समाधान आणि शांती आणि एक तृप्तता त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होईल. साधी गोष्ट, एखादं सोपं उदाहरण, तुम्हाला एखादा आवडता पदार्थ आहे, तो खाण्यामध्ये तुम्हाला एक सुख मिळतं, आणि दुसरं सुख आहे, समजा गुलाबजाम आवडतो आणि ते गुलाबजाम खाण्यामध्ये तुम्हाला काही आनंद मिळतो, काही सुख मिळतं. आणि दुसरं एखादं कार्य आहे, ते म्हणजे एक उदाहरण म्हणून रस्त्यामध्ये एक दृष्टीहीन व्यक्ती रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करत, एक साधारण उदाहरण, आणि तुम्ही त्याला मदत केली रस्ता पार करण्यासाठी. इकडून तिकडे खूप वर्दळीचा रस्ता आहे, वाहनं येत आहेत, तुम्ही त्याला पार केलं, रस्ता क्रॉस करून दिला, आणि त्यानंतर त्याने हात जोडून खूप हृदयपूर्वक तुम्हाला धन्यवाद दिले. तर या दोन्ही कार्यांमध्ये कुठल्या कार्यामध्ये आपल्याला जास्त समाधान वाटेल हृदयामध्ये? फक्त मला गुलाबजाम आवडतात म्हणून ते खातोय त्यामध्ये जास्त समाधान आहे, का ह्या व्यक्तीला काहीतरी मदत केली, म्हणजे सेवा केली, त्यामध्ये जास्त समाधान? साहजिकच जेव्हा व्यक्ती अशा पद्धतीने कार्य करतो निस्वार्थ भावनेने, तेव्हा तिथे एक आत्मिक समाधान मिळेल व्यक्तीला. आणि जेव्हा ही जी सेवावृत्ती आहे ती उदार होत 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 त्याची व्यापकता मोठी होत होत वसुधैव कुटुंबकम, उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. का वसुधैव कुटुंबकम? का हे विश्वची माझे घर? कारण ह्या सगळ्या विश्वाचे पिताजी एकच आहेत. जेव्हा आपल्याला समजेल की युनिव्हर्सल फादरहुड आहे म्हटल्यानंतर युनिव्हर्सल ब्रदरहुड साहजिकच प्रस्थापित होईल. आणि त्यावेळेस प्रत्येक व्यक्तीकडे, प्रत्येक मनुष्याकडेच नाही तर प्रत्येक प्राणी मात्राकडे भगवंतांचा अंश या दृष्टिकोनात पाहिजे.
त्यामुळे कृष्ण भावना ही सेवावृत्तीची सर्वात व्यापक उदारता आहे, सर्वात मोठी एक व्यापकता आहे, जिथे व्यक्ती प्रत्येक जीवात्म्याची सेवा करतोय एका दृष्टिकोनातनं, या दृष्टीने की ते भगवंतांचे अंश आहेत. ते दुःखी असलेले, कष्टी असलेले व्यक्ती पाहू शकणार नाही. त्याचं हृदय इतरांचं दुःख पाहून द्रवेल. म्हणून म्हटलेलं आहे की वैष्णव हे जे आहे ते परदुःख दुःखी आहेत. दुसऱ्यांचं दुःख पाहून त्यांच्या हृदयामध्ये दुःख होतं. का? कारण हे जाणतात की अरे हा प्रत्येक जीवात्मा पोटेन्शियली एका अर्थाने तो भगवंतांचा नित्य पार्षद आहे, नित्य सेवक आहे, आणि असीमित आनंद भगवंतांच्या सेवेमध्ये प्राप्त करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. पण दुर्दैवाने अज्ञानामध्ये तो व्यक्ती स्वतःला ते शरीर समजून, ज्या कुठल्या शरीरात आहे, मनुष्याच्या, प्राण्याच्या, पक्षाच्या, आदी कीटकाच्या, वनस्पतीच्या, त्या द्वेषामुळे भगवंतांप्रती किंवा अज्ञानामुळे या दुर्दैवी परिस्थितीमध्ये अडकलेला आहे. आणि ती पाहून त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये कळवळ येईल आणि मग तो त्या व्यक्तीची सेवा करेल. आणि सर्वात उच्च प्रकारची जी सेवा वृत्ती आहे ती आहे त्या जीवात्म्याला भगवंतांच्या संपर्कात आणणे. त्याहून मोठी सेवा दुसरी कुठली नाही आहे. याचा अर्थ भौतिक स्तरावरची सेवा करू नये असा नाही. तुम्ही त्याला त्या क्षणापुरती जी मदत आहे ती करा, या जीवनातली जी काही मदत आहे ती करा, त्याच्या विरोधात आपण नाही. पण जर त्या व्यक्तीला भगवंताच्या संपर्कामध्ये नाही आणलं तर तुम्ही या तात्पुरत्या कितीही मदती केल्या तरी त्या अपूर्ण आहेत. त्यामुळे संपूर्ण जगासाठी सर्वात मोठी सेवा काय आहे तर ती प्रत्येक व्यक्तीला भगवंतांच्या संपर्कामध्ये आणणे. आणि हे दिव्य ज्ञान जे भगवंत देतायत आणि त्यांचे भक्त कळवळीने सांगतायत प्रत्येक जीवात्म्याला, ते सर्वांपर्यंत पोहोचवणं हे प्रत्येक जीवात्म्याचं कर्तव्य आहे, ज्याला हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे. जर आपण गंभीरतेने हे ज्ञान समजून घेत असू, त्याचं पालन करण्याचा प्रयत्न करत असू, तर आपल्या हृदयातही हा विचार निश्चित येणार की हे मी दुसऱ्यांना सांगितलं पाहिजे. कारण एखादी गोष्ट चांगली आपल्याला प्राप्त होते तेव्हा स्वाभाविक पद्धतीने आपण ती इतरांना सांगतो. इतरांनाही त्याचा लाभ व्हावा ही आपली इच्छा निर्माण होते. तर या दृष्टीने ती भोगवृत्ती नाहीशी होऊन हा जो पंडित आहे, भगवंतांचा भक्त आहे, त्याचा प्रत्येक समारंभ, त्याचा प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक कार्य हे काम संकल्प वर्जित आहे. तो स्वतःच्या स्वार्थी भौतिक स्तरावरच्या इंद्रिय उपभोगासाठी कार्य करत नाहीये, तर त्याचं प्रत्येक कार्य हे एक सेवा आहे. आणि जेवढा तो आध्यात्मिक वाटेवरती प्रगत आहे तेवढी ती सेवा दिव्य होत जाईल. सेवा भौतिक स्तरावरती आहे, पण ती सेवा जेवढी दिव्यतेकडे जाईल तेवढी ती सेवा जास्त मीनिंगफुल, जास्त अर्थपूर्ण होईल. कारण आपण फक्त भौतिक स्तरावरती जीवन जगत नाही आहोत. हे भौतिक स्तरावरचं जीवन किंवा आत्ताचं अस्तित्व हे तात्पुरतं आहे. आपलं खरं जीवन हे दिव्य आध्यात्मिक स्तरावरती आहे. त्यामुळे असा व्यक्ती त्याचा प्रत्येक प्रयत्न, त्याचं प्रत्येक कार्य हे दिव्य स्तरावरती आहे, हे भगवंत इथं सांगत आहेत 19व्या श्लोकामध्ये. त्यानंतर 20 ते 24 या श्लोकांमध्ये याच दिव्य कार्यामध्ये, ज्ञानपूर्ण कार्यामध्ये युक्त जो व्यक्ती आहे त्याचे वेगवेगळे स्तर पुढच्या श्लोकांमध्ये भगवंत चर्चा करत आहेत. त्याची चर्चा आपण पुढच्या सत्रामध्ये करणार आहोत. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. ग्रंथराज श्रीमद भगवद्गीता की जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय.